शिक्षक मतदारसंघ अमरावती विभागातील महाविकास आघाडीचे भावी आमदार म्हणून प्राध्यापक डी.एस. लहाने यांना शिक्षकांमधून वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस गती प्राप्त होत आहे. दरम्यान प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील विविध शाळांना भेटी देऊन शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यामध्ये आदर्श कॉन्व्हेंट स्कूल, होलेलिया इंग्लिश स्कूल, विद्यानिकेतन कॉन्व्हेंट, राजमाता जिजाऊ स्कूल, करम इंग्लिश स्कूल, रेणुका इंग्लिश स्कूल आदी शाळांचा समावेश होता. यावेळी संबंधित शाळा शिक्षक मतदारांनी प्राध्यापकांच्या कार्यशैलीवर विश्वास करत त्यांच्याशी ठामपणे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अनेक शिक्षकांनी पाठिंबा करत नियोजित सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी एक शिक्षक वैयक्तिक घेऊन त्यांच्या समस्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे शिक्षकांमध्ये त्या कार्यक्षमतेबद्दल आणि प्रश्न सोडवण्याच्या बाबत विश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून प्राध्यापक लहाने यांच्याकडे आशेने पाहिले जात असून शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी ते प्रभावीपणे आवाज उठवतील असा विश्वास अनेक शिक्षकांनी व्यक्त केला. तसेच शिक्षक मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना शिक्षक आमदार म्हणून निवडून आणण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला. डी.एस. लहाने सरांचं जे कार्य आहे, कार्याचा उल्लेख सन्माननीय मुंडे सरांनी आपल्याला करून दिलेलाच आहे. सरांचं कार्य खूप मोठं आहे, फक्त त्याला प्रसिद्धी तेवढी मिळालेली नाही आहे. अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. महिलांच्या बाबतीत जे चळवळ जे त्यांनी चालू केलेली आहे ती आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. आणि असा सक्षम उमेदवार शिक्षक मतदारसंघामध्ये माझ्या तरी पाहण्यात अजून कोणी आलेला नाही आहे. आणि सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर आपण त्यांना संधी दिली तर सभागृहात ते नक्कीच मांडतील. आणि शिक्षकांना विशेषतः आपले जे सेल्फ फायनान्स आहेत, सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत, यांच्याही वेगळ्या समस्या आहेत. यांच्या आरोग्याची काही ते असतील सुद्धा समस्या असतील, विम्यासंदर्भातल्या काही समस्या असतील, त्या बोलतीलच आपल्याला. त्यासाठी माझी एक नम्र विनंती असेल की आम्ही मतदारसंघ खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आता हळूहळू जी मोहीम आपण चालू केलेली आहे त्यामुळं आपले जे मतदान गोटी जे आशीर्वाद आहेत ते सरांच्या पाठीशी राहू द्या, एवढीच मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि माझी दोन government when we will give that delivery leave and the salary that is there, but in our school our president is also giving 3 months salary to the teachers. 50% we are giving, but still we are giving, sir. And on behalf of all my staff and honorable president and our secretary, I just want to give you promise that really our whole staff will stand behind you. Whatever you say we will do, sir. That whatever I told you. And thanks for coming here. Thank you so much. मला एक गोष्ट सर्वतच त्यांच्या सोबत आलेले आदरणीय श्री वानखेडे सर, सर्व शिक्षक बंधूंनी पुढच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येऊ घातलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आदरणीय श्री डी.एस. लहाने सर हे इच्छुक उमेदवार म्हणून आहेत. आणि त्यासाठी आतापासून त्यांनी ही साखर पेरणी सुरू केलेली आहे. कारण आधीपासून तयारीमध्ये असलं मग त्याला सोपं जातं. आदरणीय लहाने सर यांचं काम तसं खूप मोठं आहे. आपल्या शाळेमध्ये विधवा आणि गरीब तक्ता महिलांसाठी त्यांनी एक फार मोठा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी घेतला होता. त्याबरोबरच एक बुलढाण्यामध्ये शिवसाई नावाची त्यांची पतसंस्था आहे आणि पतसंस्थेचं कार्य देखील चांगल्या प्रकारे मोठं आहे. तर त्या दृष्टीने परिचय हा प्राथमिक परिचय करून घेण्यासाठी
ते आज आपल्याला त्या ठिकाणी आलेले आहेत, आपल्याला भेटीसाठी आलेले आहेत. त्यांच्यासोबतचे आहेत रमेश वानखेडे सर, हे प्रॉपर माझ्या गावाला कोराळा बाजार येथे ते शिक्षक आहेत आणि सर देखील त्यांच्यासोबतच आहेत आधीपासून. अच्छा, हा परिचय तर जसं बाकी सर्व परिचय ते दोघे करून देणारच आहेत. त्यांच्यामुळेच मी तिथे अच्छा, हा सरांनी. आणि आमच्या धामणगाव बडेला देखील सरांची ब्रँच आहे शिवसाईची. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं संपूर्ण जिल्हाभरामध्ये लहाने सरांचं कार्य आहे. तेव्हा तुर्तास एवढंच सांगून मी पहिल्यांदा आता वानखेडे सरांना सांगेन की तुम्ही थोडासा परिचय द्यावा आणि नंतर मग सर बोलतील आपल्याशी. एक किमान वेतन जसं आपण रोजगार हमीच्या लोकांना त्यांना पण एक किमान वेतन कार्यक्रम जातो आहे तसं आपल्याला खूप झालं पाहिजे. एक दुसरा आपल्याला स्टेबिलिटी असेल आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं जे मला असं वाटतं की 30-40 वर्ष आपण अत्यंत सुखानं चांगलं काम करतो. पण 40 वर्षानंतर आपल्याला वेगवेगळे व्याधी सुरू होतात, अनेक आजार सुरू होतात. अशा वेळेस काय आपलं स्टेबिलिटी काय राहत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटना या शिक्षकांची आरोग्याची संपूर्ण जबाबदारी शासनाला घ्यावी आणि ते आहे तोपर्यंत त्यांना एक 5 लाखाचं विमा संरक्षण या शासनानं करून द्यावं ही माझी एक आग्रहाची मागणी इथे आहे. जर मी आलो सभागृहावर जायची संधी जर मिळाली तर निश्चितपणे या मागण्या मान्य करून घेईल की यासाठी आमचे जे शिक्षक आहेत. कारण मला जाणवलं माझ्या शाळेमध्ये एक शिक्षिका तिला थोडासा गंभीर आजार झाला आणि मग ते 4-5 लाख रुपये जेव्हा खर्च आहे कुणी भरायचा आहे हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा लक्षात आलं की यांनी 10-10, 15-20 वर्ष आपल्याकडे काम करायचं, त्यांनी हे करायचं आणि त्यांच्या आरोग्याची सुविधा जर आपण करू शकतो तर चुकीचं आहे आणि ही गव्हर्नमेंटने केली पाहिजे असं माझ्या डोक्यात आहे. त्यांनी निश्चितपणे करून अजून एक गोष्ट आहे, बाकी शाळांमध्ये महिलांना प्रसूती लढा निश्चितपणे त्यांना मिळते, पण सेल्फ खाण्याची लोक नाही देऊ शकत, मी पण नाही देऊ शकत, सर पण नाही देऊ शकत. त्याचे कारण आहे की जेवढं हे सगळं जमा होते त्याचं खर्चही तेवढाच असेल. मला तर सर असं होतं की दरवर्षी कर्ज काढतो मी, ते कर्ज घेऊन पुन्हा कर्ज काढतो असं होतं. पण शासनाला या महिलांच्या आहे त्या पगाराचा शासनाला ती रजा मंजूर करावी. या 2 गोष्टी, या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या मी निश्चितपणे करणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि तुमचं मतदान मला पाहिजे. तुम्ही नसाल निश्चितपणे जो येतो ते बोलत चालला जातो. मी तुम्हाला सांगतो मी एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आहे. तुमच्यासारखंच काम करताना म्हणजे लागलेला माणूस आहे. पण तो झाला तर त्याला फक्त शब्द दिलेले शब्द पाळल्यामुळे झाला की मी दिलेले शब्द त्याचं ते अंमलात आणले त्यामुळे झालं आहे. आणि म्हणून मी जे बोललो तुम्हाला जर संधी मिळाली हे निश्चितपणे करून दाखवणार आहे. त्यासाठी मला जे काय करता येईल त्या ठिकाणी जे काय 240 वापरता येईल ते सगळं आरोग्य वापरून आपल्यासाठी काम करेल मी या निमित्ताने करतो. आणि तुम्ही आहेच, दादा माझेच आहे, सर माझेच आहे आणि तुम्ही पण माझ्याच बहिणी आहे असं समजून तुम्ही मला निश्चितपणे कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.